तकली शिरला हो जी 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 पेशवाई तकली शिरला हो जी जी पेशवाई तकली शिरला हो जी 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 महाभारत पुराणातल महाभारत पुराणातल फिरून जन्मल रक्ताचं नात फिक झालं रक्ताचं नात फिक झालं रक्ताचं हो नात फिक झालं काका पुतण्यात वैर आलं हो जी जी काका पुतण्यात वैर आलं हो जी जी काका पुतण्यात वैर आलं हो जी 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 वैरी निजाम जवळचा झाला वैरी निजाम जवळचा झाला राघोबरारीला फेकला जन अटके पार भाला फेकला जन अटके पार भाला हो फेकला जन अटके पार भाला त्याचा कुणी बुद्धी नाश केला हो जी 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 त्याचा कुणी बुद्धी नाश केला हो जी 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 त्याचा कुणी बुद्धी नाश केला हो जी 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 राखाया राज्य दौलत सज्ज श्रीमंत राखाया राज्य दौलत सज्ज श्रीमंत लपवुनी काळ जात खंत लपवुनी काळ जात खंत लपवुनी काळ जात खंत कर्तव्य मूर्तिमंत हो जी 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 कर्तव्य मूर्तिमंत हो जी 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 कर्तव्य मूर्तिमंत काकांच्या सैन्याचा चारोळ्याला मुक्काम पडला याचा अर्थ ते कोणत्याही क्षणी तिथून हलणार आता आपण इथे बसून उपयोगी नाही श्रीमंतांनी चिंता करू नये आपलीही पूर्ण तयारी आहे फक्त आपण आज्ञा करा श्रीमंत आत्ताच खबर आली आहे दादासाहेबांनी चारोळ्यावर आपला मुक्काम हलवला आहे मल्हारबा आता खोड नदी हा आपला एकमेव आधार आहे तिच्या अलीकडे काका यायच्या आधीच संधी साधून घेतली पाहिजे आमचाही तोच इरादा आहे मग उद्या पहाटे कूच करायचं ना अर्थात त्यासाठी आपण बाहेर पडलो आहोत जे व्हायचं त्याचा एकदा सोक्षमोक्ष होऊन जाऊ पहिल्या दिवशी झुंजला गली घोड नदीवर पहिल्या दिवशी झुंजला गली घोड नदीवर राघोबाच्या संगती निजामाचा तळभार त्याने माधवावरी केला हमला जोमदार बेधर्ब गोळ्यांचा झाला मारा निवार मावळे वीर परी हटले नाही तसुभर सहा घटका लोटल्या चालली झुंज घन घोर खण खणण खणण दांडपट्टा खण खणण खणण दांडपट्टा बाण समशेर धूम धडाड धूम अव तोफांचा भडीमार नाही गणती किती झाले जखमी किती एक ठार नाही गणती किती झाले जखमी किती एक ठार घेतली अखेरी राघोबानी माघार भगवान लोटला गली साहेब पार जी 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 भगवान लोटला गली साहेब पार जी 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 भगवान लोटला गली साहेब रावसाहेब मल्हारबा आज पहिल्या तीरावर काका उभे होते त्यांच्याकडे नजर गेली आणि मन बेचैन झालं साहजिक आहे रावसाहेब आजच्या लढाईत आपली जरी सरशी झाली असली तरी तलवार उठत होती ती आपलीच माणसं मारण्याकरता निळकंठराव पटवर्धन जखमी झाले परकीयांशी लढताना प्राण गेले तरी काही वाटत नाही पण स्वकीयांशी लढताना निळकंठरावांसारखा मोहरा जखमी व्हावा या परीस दुःख कोणता हे जरी खरं असलं तरी ही वेळ काय आपण आणली नाही रावसाहेब दादासाहेबांनीच या कुरापतीला सुरुवात केली आहे त्यामुळे आमच्या बाजूचं मनोबळ उदंड आहे मल्हारबा आजची लढाई आपण जिंकली तरी आपल्या बाजूचा विश्वास आम्हाला नाही वाटत
आज पहिल्या दिवशी आम्हालाही आपल्या ताकदीचा अंदाज आलाय. एक लढाई जिंकली म्हणजे अजून युद्ध जिंकलं नाही बाबा. या युद्धात कुणीही विजय झाला तरी मारला जाणार आहे तो मराठी माणूसच. कारण निजाम काकांच्या बाजूने लढला तरी त्याची माणसंही दुसऱ्या फळीतली. पहिली फळी कापली जाते ती मराठी माणसांचीच. आपल्याच माणसांची हानी करणारे हे युद्ध लांबवता उपयोगी नाही बाबा. शिवाय काकांशी लढताना आमच्या जीवाला जळवा लागतात त्या लपवणंही आम्हाला जमणार नाही. याची आम्हाला कल्पना आहे रावसाहेब. आपली आज्ञा असेल तर एक प्रयत्न करून पाहतो. कोणी सांगाव, कदाचित दादासाहेबांना पाजर फुटेल. त्याला आमची हरकत नाही मल्हारबा. पण वाटाघाटी करण्यासाठी आलो म्हटल्यावर वाटेल त्या अटी घालायला काका मागे पुढे पाहणार नाहीत. त्यातून बापूंसारखे सल्लागार मदतीला. त्यांच्या अटी आम्ही मान्य केल्या तर ज्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवून आम्हाला साथ दिली ते काय म्हणतील? त्यानंतरही आमच्यावरती विश्वास बसेल त्यांचा? नुसत्या कल्पनेच्या काहुरात रावसाहेबांनी त्रास करून घेऊ नये. आपली प्रकृती बरी नाही. आमच्यासारखे लाख गेले तर जोवर आपण उभे आहात तोवर 10 लाख मागे गोळा होती. आणि बोलणी करायची ती मानाची झाली तरच. वाटेल ते कोण मान्य करेल. रावसाहेबांनी स्वस्थ राहावं. आम्ही स्वतः दादासाहेबांना भेटून येतो. मी आपल्याला म्हटलं नव्हतं दादासाहेब. दादासाहेब, रावसाहेबांचा चाणाक्षपणा एखाद्या वयोवृद्ध मुत्सद्द्याला लाजवील असा. रावसाहेब जरी वयानं लहान असले तरी त्यांना कमी जोखण्यात अर्थ नाही. पण बापू, पहिल्या दिवशीची खेळी जिंकली असताना माधवाकडून सलोख्याचा प्रस्ताव येतो म्हणजे नाही बापू, नाही. तुम्ही काहीही म्हणालात तरी आमच्याशी युद्ध करायचं म्हणजे माधवाच्या मनाला यातना होत असणार. तसा मोठा प्रेमळ पोर आहे. दादासाहेब, भलते गैरसमज करून घेऊ नका. एखादा असता तर लढाईतल्या पहिल्या सरशीनं उन्मत्त झाला असता आणि त्याने दुसरी धडक मारली असती. पण रावसाहेब चतुर. एक लढाई जिंकली म्हणजे युद्ध जिंकलं असं नाही हे ते जाणतात. आपल्या ताकदीचा अंदाज त्यांना तेव्हाच आला आणि त्याच क्षणी तहाचा निरोप आला. काय सांगताय काय बापू? सरकार, होळकर सरकार आलेत. येऊ दे जनाब. दादासाहेब, अट विसरायची नाही. हा, अट विसरायची नाही. हा, या मल्हार बा, या बसा. काय मल्हार बा, काय म्हणतात तुमचे श्रीमंत? दादासाहेब, वडीलधाऱ्या माणसाशी लढताना त्यांना अतिशय यातना होता. आपलीच माणसं मारणारा हा आपापसातला कलह मिटवून टाकावा अशी त्यांची इच्छा आहे. असे का? अरे वा, आमच्यावर हल्ला करण्यासाठी पुणे सोडताना ही अक्कल सुचली नाही तुमच्या श्रीमंतांना? असं म्हणू नका. घरच्याच वडीलधाऱ्यांनी परक्यांची मदत घेऊन पुण्यावर चाल केली अशी इतिहासात नोंद होऊ नये म्हणून श्रीमंतांनी पुणे सोडलं आणि इथवर मजल मारली. वा मल्हारराव, हा मुलामा आपला की श्रीमंतांचा? दादासाहेब, आम्हा एकनिष्ठ सेवकांची गोष्ट जरा निराळीच असते. धन्याचं मत प्रामाणिकपणानं सांगणं हा आमच्या निष्ठेचाच एक भाग ठरतो. पण आपलं मत धन्याच्या कानात पडून ते त्याच्याच तोंडून वदवायचं याला एक वेगळीच चतुराई लागते आणि ती आम्हा ठाई नाही.
आमच्या माणसांवर भलते सलते आरोप करून आम्हाला हलक्या कानाचे ठरवण्यापेक्षा मल्हार बा, ज्या कामासाठी इथे आलात ते एकदा स्पष्टपणे सांगून टाका, म्हणजे निदान कालापव्य तरी कमी होईल. दादासाहेब, आपापसात तह होऊन सलोखा व्हावा असा आमचा प्रस्ताव आहे. नाही मल्हार बा, तसा तह करण्याची आमची इच्छा नाही आणि परिस्थिती तर त्याहूनही नाही. हा, आता तुमचे श्रीमंत काही तसे आम्हाला परके नव्हेत, तेव्हा आम्ही जरूर विचार करू, मात्र एका अटीवर. पण दादासाहेब, तहाच्या अटी परस्पर विचार विनिमयानं. नाही मल्हारराव, ही तहाची अट नाही, तहाच्या पूर्वीची अट आहे. श्रीमंत माधवराव पेशवे आणि आपला तळ आळेगाव पर्यंत मागे हटवावा, थेट आळेगाव पर्यंत. मगच आम्ही तहाची बोलणी करू. पण तसं करून काय साध्य होणार आहे दादासाहेब? पहिल्या दिवशी सरशी होऊनही श्रीमंतांकडूनच हा तहाचा प्रस्ताव आलाय मल्हारराव. या तहामध्ये पराभव कोणी स्वीकारला आहे हे सगळ्यांना कळायलाच हवं आणि त्याचं द्योतक म्हणून आळेगाव पर्यंत मागे जायचं. ही आमची अट आहे. मूलतः या अटीप्रमाणे वागण्याची तुमच्या श्रीमंतांची तयारी नसेल तर तह करण्याची मुळात गरजच नाही. ठीक आहे, बोलतो आम्ही रावसाहेबांच्याशी आणि कळवतो आपणाला. येतो आम्ही. या. पण बापू, नाही आता पुढं काय? म्हणजे माधवानं खरोखरच आळेगाव पर्यंत आपली छावणी हलवली तर पुढच्या तहात मला वाटतं आपण आपले पेशवाई मागून मोकळं व्हावं. कसं दादासाहेब, ते मागून मिळणार नाही, ते मारूनच घ्यावं लागेल. बापू हो, काय बोलता तुम्ही? दादासाहेब, शब्दशः अर्थ घेऊ नका, मतितार्थ लक्षात घ्या म्हणजे झालं. राघोबान इमान सोडून शब्द मोडून घात हो केला माधवावरी बेसावध केला हल्ला. माधवावरी बेसावध केला हल्ला. हाजीर 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 हाजीर. तह झाला असे समजून निवांत सारे होते सैलावले माथ्यावरती आभाळ जणू कोसळले. माथ्यावरती आभाळ जणू कोसळले. हाजीर 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 हाजीर. हल्ला आला अकस्मात छावणीत पुरा आकांत. शिलेदार मावळे वीर झुंजार खंडेरण शूर झाले क्षणात चोळा मोळा जणू वावटळीतला पाचोळा. दिशाहीन धावले कुणी अहो बसल्या ठाई चिरडले कुणी. तलवार ढाल भंगली पार धुळीमध्ये मिसळली. चहूकडे रक्ताचे सडे तुटली शिरे विखुरली धडे. श्रीमंत झाले उदासीन बघुनी थैमान. उरी खंतावले रणमर्द पेशवे शरणागत हे ठरले. आम्ही शरणागत म्हणून काकांकडे जात आहोत. श्रीमंत, मामा, तुम्ही शर्थ केलीत. यशापयशाची छाननी करणं आपल्या हाती नाही. आम्ही सर्व जाणतो मामा, म्हणूनच आम्ही काकांच्या स्वाधीन होणार आहोत. श्रीमंत, मीही येतो आपल्या बरोबर. कशाला मामा? आम्ही कुठली बोलणी करायला जात नाही आहोत, शरणागत म्हणून जात आहोत.
तुम्ही तळावरती लक्ष ठेवा. ज्यांना तळ सोडून जायचंय त्यांना जाऊ द्या. येतो मल्हारबा. मुजरा दादासाहेब, दादासाहेब, काय? असं दृश्य पुन्हा पाहायला मिळणार नाही. काय झालं? अहो, देवानी सुद्धा हेवा करावा असं अपूर्व यश आपण संपादन केलंय. शुभ्र घोड्यावर स्वार होऊन श्रीमंत माधवराव पेशवे शरणागतीसाठी आपल्या छावणीवर येत आहेत. आणि हे आपलं अपूर्व यश सारी छावणी टक्क उघड्या डोळ्यांनी पाहतेय. काय बापू, अहो अहो तो खरंच आला. येऊ देत दादासाहेब, येऊ देत. बोलणी करायला आम्ही आहोत, चिंता कसली? हं? काय तात्या? तर काय, हे काय बोलणं झालं? जिथं कमी तिथं आम्ही. बापू, तात्या, तुम्ही बाहेर व्हायचं. माधवा, माधवा ही माझी विश्वासाची माणसं आहेत. पण ही भेट खासगी आहे. बापू, गंगोबा, आम्ही सांगितलं ना आम्हाला एकांत हवा. थांबा थांबा बापू. बापू, आजच आम्ही आमचा तळ पारगावास हलवित आहोत. माधवरावांची छावणी ही तिकडे हलवण्याची व्यवस्था करा. आणि तात्या, या क्षणापासून माधव आमचा कैदी आहे. 1000 गारद्यांचा पहारा बसवा त्याच्यावर. मोठे मानाचे कैदी आहेत, त्याच मानानं त्यांना राहू दे. समजलं? काका, शरणागतास आज्ञा व्हावी. शरणागत आणि आपण आमच्या बंदोबस्तासाठी खड्या फौजेनिशी पुण्याहून निघालेले श्रीमंत माधवराव पेशवे आम्हाला शरण येतात. आश्चर्य आहे. काका, पुरे करा तुमचा मान भावीपणा. अरे, आमच्याशी युद्धाला उभे राहिलात तेव्हाच आपल्यातले नातेसंबंध संपले. मला नाही तसं वाटत. आपण पुण्याहून निघून आला नसता तर हे घडलंही नसतं. बरोबर आहे. कसं घडणार? कारण त्याच क्षणी आम्ही बंदिवान झालो असतो ना. काका, मी आपल्याला सांगायला गेलो तर पटायचं नाही. आणि ही ती वेळही नाही. अरे वा, लवकर लक्षात आलं. बरं, पण कोणती अट घेऊन आला आहात ते तरी कळू दे आम्हाला. शरणागत कुठली अट घालणार काका? शरणागतानं फक्त झालेल्या आज्ञेचं पालन करायचं. असं? अरे वा. नाही, पण आम्हाला खरं नाही वाटत. काका, हा पेशव्यांचा शिरपेच. उत्तरेच्या सनदा छत्रपतींच्या पायाशी ठेवल्या तेव्हा छत्रपती श्री शाहू महाराजांनी सुहस्ते हा शिरपेस थोरल्या रावसाहेबांच्या पगडीवर चढवला होता. माधवा, त्याचा अवमान होऊ नये म्हणून इथं ठेवलाय. नाहीतर आपल्या चरणांशी ठेवला असता. माधवा, आणि आपले हे जोडे उराशी कवटाळले आहेत. माधवा, अरे वेड्या, काय करतोस? टाक ते जोडे. आपण माझे काका, वडिलांपरीस माया केलीत. आपले जोडे उराशी घेतले काय किंवा शिरावर घेतले काय, मला त्यात लाज नाही. काका, आपण खुशाल पेशवाईचं राज्य करा. आम्हाला हवी ती सजा फरमावा. पण आपसातील कलहासाठी निजामासारख्या पिढीच्या शत्रूला घरात घेऊ नका. एवढी एकच प्रार्थना करण्यासाठी आपले जोडे उराशी कवटाळले आहेत. आता तारा अथवा मारा. माधवा, टाक ते जोडे. माधवा, नाही, आता काही बोलू नकोस. हे बघ, निश्चिंत मनानं आपल्या छावणीवर परत जा. नंतर आपण बोलू. अशी आज्ञा. थांब माधवा. अरे,
हे शिरोभूषण इथंच विसरलास. नाही काका, मी ते विसरलो नाही. आणि हेही विसरलो नाही की मी एक शरणागत बंदी आहे. माधवा, आणि बघितलंस बघितलंस तुझ्या अंगारख्याला डाग पडलाय. जाऊ दे काका, ते डाग आता कधीच जायचे नाहीत.